ईशावास्य उपनिषद या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये असणारा मागच्या पाठाला असणारा 6वा मंत्र या ठिकाणी पाहिला आणि आज या ठिकाणी आपण 7वा असणारा मंत्र यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोह कशोकः एकत्वम अनुपश्यतः. अशा प्रकारे काय की जो सर्वत्र एक भाव वाहतो, जो गीतेचा जो सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला 2ऱ्या अध्यायाच्या माध्यमातून, आपूर्यमान अचल प्रतिष्ठम समुद्रमाव प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति. अथवा मागच्या पाठाला आपण योमाम पश्यति सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अथवा आत्मौपम्येन सर्वत्र. हा जो श्लोक आहे 6व्या अध्यायामधला गीतेच्या ध्यान योगामधला असणारा की आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परममत. अशा प्रकारे एकच आत्मतत्व जे आहे ते एकच आत्मतत्व जो सर्वत्र पाहतो, म्हणजे ज्याप्रमाणे माझ्यामध्ये जो आत्मतत्व जे आहे तेच सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे, अशा प्रकारे जो सर्वत्र एक आत्मतत्व पाहतो तो का सुखम वा यदि वा दुःखम. एखादी गोष्ट घडल्यानंतर ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा असणारा इफेक्ट माझ्यावर होईल, त्या गोष्टीमुळे ज्याप्रमाणे मला सुख अथवा दुःख प्राप्त होईल, तशाच प्रकारे ही गोष्ट मी दुसऱ्याच्या बाबतीत केली तर त्याला सुद्धा त्याचप्रमाणे सुख अथवा दुःख प्राप्त होईल. अशा प्रकारे जो काय करतो, विचार करतो, सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो. काही काही लोक अतिशय सेन्सिटिव्ह असतात, प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक काम करत असतात. परंतु हा मनुष्यांमध्ये जे आहेत असे सेन्सिटिव्ह फक्त मनुष्य मात्राचा विचार, परंतु इथं हा संपूर्ण मनुष्यासकट संपूर्ण प्राणी मात्र भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. संपूर्ण भूत मात्र, केवळ एक मात्र नाही, दोन नाही, तर संपूर्ण भूता परस्परे जडो म्हणजे एकत्रित येवो. कोणत्या उद्देशाने? ते सर्वच्या सर्व जे आहे मैत्र जीवांचे, मैत्रीच्या उद्देशाने सर्वजण एकत्र येवो वसुधैव कुटुंबकम. ही उदात्त विचारधारा जी आहे ती कोणाकडे? फक्त आणि फक्त भारतीय जी संस्कृती आपली आहे, या संस्कृतीमध्येच वसुधैव कुटुंबकम, आम्ही सगळे एकच आहोत, अशा प्रकारची विचारधारा आहे. आणि मग याच्यामध्ये जे श्रेष्ठ आहेत ते का सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व जे आहे आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योजना. अशा प्रकारे गीता असतील, उपनिषद असेल, गीता असेल, उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असेल, सारासार सगळ्यामध्ये असणारा सिद्धांत हाच आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोह कः शोकः एकत्वम अनुपश्यतः. की अशा प्रकारे जो एकत्व सर्वत्र पाहतो, एक भावाने सर्वत्र राहतो, योगरतो वा भोगरतो वा संगरहि योगरतो वा भोगरतो वा संगरहितः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदति नंदति नंदत्येव संगरतो वा संगविहीनः सन्. की अशा प्रकारे असतो योगामध्ये असो अथवा सर्व भोगरतो म्हणजे भोगामध्ये रत होत नाही, तर जनसंपर्कामध्ये जरी असला, लोकांमध्ये जरी तो राहत असला, संग विहितो संगविहीनः संगरतो वा संगविहीनः, सगळ्यांच्या संगतीमध्ये असेल किंवा सगळ्यांची संगती सोडून जरी असला तरी सुद्धा काय, यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, ज्याचं जे चित्त आहे ते कशामध्ये? त्या ब्रह्मामध्ये रममान झालेला असतो. तो काय? केवळ एक प्रकारचा उच्च जो आनंद आहे, सच्चिदानंद स्वरूप असणारा जो आनंद आहे, उच्च कोटीचा जो आनंद आहे, तो आनंदच तो आपल्या जीवनामध्ये काय करत असतो? प्राप्त करत असतो, किंवा त्या आनंदाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये करत असतो. मग अशा प्रकारे जो आपल्या जीवनामध्ये त्या उच्च अशा परमार्थ तत्वाचा आनंद अनुभव करत असतो, तत्र को मोह को शोक. हा प्रश्न विचारतात, होत नाही असं प्रश्नार्थ घे तिथं विचारतात. काय रे आपण विचारतो, तू ही वस्तू घेतलीस का असं म्हणतो. एखादा मुलांचं खेळणं चालू असेल किंवा एखादी वस्तू आपल्याला दिसली नाही, कुठली दृष्टीपथा आपण दूर गेली तर आपण काय करतो? पहिल्यांदा विचारू मुलांना, दोघा तिघांना, समजा घरामध्ये मुलं असतील तर मग आपण काय नंतर काय करतो? आपण काय रे
तू पाहिलीस का? थोडंसं काय करतो आपण, दरडवून त्याला विचार. जसं तत्र को मोह को शोक, म्हणजे प्रश्नार्थक त्या ठिकाणी येतो की त्याला कसा, म्हणजे थोडक्यात उत्तर त्याच्यामध्येच उत्तर की त्याला शोक अथवा मोह होऊच शकत नाही. कोणाला? यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैवा भूत विजानतः, की अशा प्रकारे सर्वांमध्ये एक जे असतो आत्मतत्व पाहतो, अशा प्रकारचा जो उच्च कोटीचा साधक आहे. परमार्थ तत्वाचा परोक्ष अनुभव ज्याला आपल्या जीवनामध्ये झालेला आहे, असा उच्च कोटीचा जो साधक आहे, त्याला कुठल्याच प्रकारचा सांगितलं, एक दोन नाही, त्याला कुठल्याच प्रकारचा शोक अथवा मोह त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं, म्हणजे त्याला शोक आणि मोह त्यापर्यंत पोहोचतच नाही. अशा प्रकारची उच्च प्रकारची साधना ही काय? ही सगळ्या साधनेची असणारी फलश्रुती परिसमाप्ती. तत्र को मोह को शोक, त्याला शोक अथवा मोहाला तो प्राप्तच होत नाही. कोण? एकत्व अनुपश्यता, अशा प्रकारे सर्व प्राणी मात्रावर वासुदेव सर्व, हा जो सिद्धांत आहे संपूर्ण शास्त्राचा, तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म, हा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत ज्याने काय केलं, आपल्या जीवनामध्ये दृढ केलेला आहे. असा जो महात्मा आहे, त्या महात्म्याला त्याच्या जीवनामध्ये कधीही काय शोक अथवा मोह त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होत नाही. अशाच प्रकारे असणारा हा गीतेचा अर्थ या ठिकाणी 7व्या मंत्राच्या माध्यमातून किंवा 6व्या मंत्रातून, दोन्ही मंत्रात 6 असेल 7 असेल, या दोन्ही मंत्रातून एकच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला की वासुदेव सर्वम, हा जो गीतेचा सिद्धांत आहे, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सुयोगी परममत, हा जो गीतेचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला 6व्या मंत्रामधून आणि 7व्या मंत्रामधून. यस्तु सर्वाणि भूतानि, आणि यस्मिन सर्वाणि, ज्याच्यामध्येच काय, तो जो ज्ञानी साधकासाठी सर्व भूत मात्र काय करतो, आत्मैवा भूत विजानतः, सगळ्यांना सर्व भूत मात्र आत्मा ज्याची झालेला आहे, एकच आत्मत्वामध्ये, एकामध्येच तो सर्वांना पाहत आहे. आणि अशा प्रकारे या सर्वांचा आत्मा काय आहे, एकच आहे. काल पाहिल्याप्रमाणे घटामध्ये उपाधी भेद झाला, घटाकाश मठाकाश, कशाने? तेवढ्यात असणाऱ्या घटाच्या असणारी ती जी उपाधी आहे ती नामरूपात्मक, त्या नामरूपाने काय, त्याला तेवढं जी अवकाश जो आहे, तो भाग जो आहे, तेवढा काय केलं त्याने परिच्छिन्न केलं, तेवढा त्याच्यापासून बाजूला केलं. आणि त्याला मग आपण काय म्हणतो, हा घटाकाश, त्याच्या शब्दाने एक मठ ठेवला, त्याने सुद्धा तसंच केलं, नाम आणि रूपाने मठाकाश, अशा प्रकारे. परंतु घट ज्यावेळेस छिन्न म्हणजे नाश होतो, मठाचा नाश होतो, त्यावेळेस असणारा अंतर, त्यामध्ये आतमधणारा असणारा अवकाश आकाश काय होतं, पुन्हा स्वस्वरूपात बाह्य आकाशामध्ये आपल्या आप विलीन होतो. काही करायची गरज पडते का, की घटातलं आकाश काढलं, बाहेरचं आकाश केलं, दोघांना एकत्र केलं, असं काय करतो का आपण? तसं काही, ज्या क्षणी त्या घटाचा नाश झाला तत्क्षणी, वेळच लागत नाही, फुटला रे फुटला घट, की त्या घटाकाश जे आहे हे बाहेरच्या महाआकाशामध्ये तत्क्षणी विलीन होऊन जात. तसंच आहे, बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश सांगितली. हा अनुभव आहे, केवळ मंत्र नाही, महाराजांना जीवनामध्ये असणारा परमार्थ तत्वाचा तो अनुभव आहे. बंधनापासून ज्या क्षणी ही गाठी उकलली, म्हणजेच त्या घटाकाशाचा नाश झाला, तत्क्षणी देता आली, तो काय, मठाकाशामध्ये विलीन जातात क्षणी तो जीवभाव परमात्मा भावामध्ये विलीन होऊन गेला. जीवभाव काय, काल सांगितल्याप्रमाणे या देहामध्ये नामरूपात्मक देह जो आहे, याच्यामध्ये जोपर्यंत आसक्ती आहे, मी माझं हे आसक्ती आहे, तोपर्यंत घटाकाश. ज्या क्षणी ज्ञान प्राप्त होईल, ज्ञानाग्नी सर्व कर्माने तत्क्षणी, नंतर होईल का, ज्या क्षणी ज्ञान झालं त्या क्षणी, मग त्याच्यासाठीच सांगितलं योग करतो वा भोग करतो. मग आता दुसरं काही नाही, यस्यात्मरतिरेव स्यात् गीतेने सांगितलं.
आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्याच्या दृष्टीवर काही कार्य नाही. न तो काय कसाही कुठल्याही अवस्थेमध्ये असो, ते आचार्यांनी ठिकाणी भजगोविंदामध्ये सांगितलं. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदती. त्या आनंद जो आहे, ब्रह्मस्वरूपाचा जो आनंद आहे, तो ब्रह्मानंद, तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतो. आणि अशा जो साधक आहे की काय, सर्व भूतमात्रांमध्ये एकच आत्मतत्व आहे, भिन्न काही नाही, एकच आत्मतत्व जे आहे. जशी ही विद्युत जी आहे, सर्व जी उपकरणे या ठिकाणी चालत असणारी, त्याच्यामधनं असणारे अनुस्यूत ज्या प्रकारे विद्युत एकच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भिन्नता आहे का, तर कुठल्याच प्रकारची भिन्नता त्यामध्ये नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा ते जे आत्मतत्व आहे, प्रत्येकामध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सगळं सांगितलं गीतेने की ते आत्मतत्व सगळ्यांमध्ये समसमान आहे. त्यामध्ये भेद नाही, आत्मतत्वामध्ये भेद नाही. आणि असं जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो, किंवा अशा प्रकारचा आत्मतत्व सर्वांमध्ये समसमान पाहतो, तो काय होतो, त्याच्यासाठी मग तत्र को मोह क शोकः असा जो आत्मज्ञानी आहे, तो आत्मज्ञानी पुन्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शोकाला प्राप्त होत नाही. एकत्वम अनुपश्यतः. अशा प्रकारे एकत्व पाहणारा तो ज्ञानी पुन्हा त्याला शोक, मोह, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही सगळी दुःख आहेत. काही ना काहीतरी दुःखच आहे. जन्मच वास्तविक पाहता दुःखालय. अलग लक्षात. सुंदर त्या ठिकाणी आता कधीतरी आपण वेळ असेल त्याचं वर्णन करू. सुंदर त्या ठिकाणी शिवापराध क्षमा स्तोत्रामध्ये सांगितलं त्या ठिकाणी अप्पय्या दीक्षितांनी की कशा प्रकारे सगळं गर्भ आदौ कर्म प्रसंगात कलति कलशम मातृक्षौस्थितं माम विन्मूत्रमेदमध्ये व्यथेतितरां जाठरो जातवेदाः यद्यद्वै तत्तदुःखं व्यथेतितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्री महादेव शंभो. आदौ कर्म प्रसंगात ज्याप्रमाणे कर्म मी केलेली होती संचित आगामी त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम. प्रथम जी अवस्था आहे गर्भावस्थामध्ये येणारी पहिली अवस्था जी आहे कलुषम मातृकुक्षौ स्थितं माम. तू मला काय केलं, पहिली ती गर्भावस्थेमध्ये आईच्या कुक्षीमध्ये मला तू ठेवलंस. आदौ कर्म प्रसंग कर्माच्या अनुषंगाने. अलग लक्षात तेच सांगितलं की आपण जन्म जो आहे कर्माधीन आहे, म्हणून कर्मसिद्धांताला आपण फार मानतो. तरी आपण अद्वैत वेदांत जरी शिकत असलो तरी कर्मसिद्धांत आहे. सगळे जे काय आहे कर्मसिद्धांत आहे. स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः. आपण ज्या ज्या प्रकारची कर्म केलेली आहे हे सुद्धा कर्मच आहे आपलं. वेदांत शास्त्राचा अध्ययन आपण करतो. जन्मोजन्म्यामी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली सांगितलं. परमेश्वराची असणारी कृपा ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याला अशा प्रकारे सत्संग आम्हाला प्राप्त व्हावा ही मनामध्ये भावना निर्माण होते. आता आपण सगळं पाहतो आहार निद्रा भयमैथुन म्हणजे किती लोकांना वेदांत शिकायची इच्छा होते. मनुष्याणाम सहस्रेषु भगवंतांनी सांगितलं कश्चित यतति सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः. अशा प्रकारे हजारो हजारो लोक जे आहे ते परमेश्वराच्या मार्गावर असतात, परंतु त्यातले पण काहीच पुढे जातात आणि त्यातला एखादाच जाणतो. परमेश्वराला जाणणं एवढं सहज नाही. मग अशा प्रकारे त्याकरता हे सगळं काय आहे बहु पुण्य आहे, बहु सुकृत. सुकृत म्हणजे ठिकाणी पुण्य आहे. त्या पुण्याच्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी काय होतात आम्हाला प्राप्त, म्हणजे काहीतरी आमचं सुद्धा पुण्य आहे, भाग्य आहे. त्यामुळे आम्हाला काय हे सगळं शास्त्राचं श्रवण मनन निधिध्यासन संस्कार आहे. संस्काराचा कधीही नाश होत नाही. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. कधीही घेऊन जा तुम्ही अंतःकरणाला मरती
ते असणारे जे संस्कार आहे ते संस्कारच आता आपण म्हणतो. म्हणून आता सातत्याने आपण पाहिलं शिदोरी घेऊन चाललो. ते सगळे संस्कार जे आहे ते संस्कार या वयात जरी असलं तरी ते संस्कार तिथं अंतःकरणावर राहणार. आणि अनुषंगाने जर मोक्ष प्राप्त झालाच तर ठीकच आहे, पण नाही तर मग पहिल्यापासून लहानपणीच शास्त्राचं श्रवण करेल, मनन करेल, निधिध्यासना आरंभ करेल, कारण संस्कार आहेत त्या शुचीनाम श्रीमताम योग भ्रष्टो अविजायते. काहीतरी कारणास्तव त्या ठिकाणी काय झाला, तो त्या ठिकाणी जन्माला आला, काहीतरी असेल त्याचं राहिले ते फेडण्याकरता. परंतु संस्कार कुठले, हे संस्कार वेदांताचे राहिले, संस्कार शास्त्राचे राहिले, संस्कार परमेश्वराचे राहिले. आणि अशा संस्काराने काय तो पुन्हा त्या ठिकाणी अगदी तिथेच लहान बाल्यावस्थेपासूनच काय होतं, तो परमेश्वराकडे त्याची असणारी धाव, अंतःकरणाचा ओढा जातो. म्हणजे हे सगळ्यासाठी काय संस्कार आपलं काहीतरी, म्हणजे त्याचप्रमाणे आपलं सुद्धा काहीतरी पुण्य अर्जित आहे किंवा त्या भगवंताने आता आपल्यावर कृपा केली समजायला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले सांगितलं त्याने, काहीतरी पुण्यवान आम्ही असू तेव्हा परमेश्वर आपल्यावर कृपा करतो. अशा प्रकारे मग काय शास्त्राचं असणारं अध्ययन असेल, परमेश्वराचे असणारं पूजन, कीर्तन, सत्संग, दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेव इतर आचार्य म्हणतात. दैव अनुग्रह हेतुकम, परमेश्वराचीच कृपा असेल तरच प्राप्त होते. मनुष्यत्व, मोक्षत्व हा जो असणारा मनुष्य देह आहे, हा देह मनुष्य फक्त परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होतो. त्यानंतर मुमुक्षुत्व, मोक्षत्व म्हणजे परमेश्वर जाणण्याची इच्छा, जे आता आपलं चाललं आहे मुमुक्षु आहे. मोक्तुम इच्छा मोक्षा, मोक्षाची इच्छा, या कशामध्ये काही नाही, मला परम जो असणारा पुरुषार्थ जो मोक्ष आहे तो मोक्षच मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे, अशा प्रकारची इच्छा. आणि महापुरुष संशय हा योग्य व्यक्तीचा असणारा मार्गदर्शन, तो महापुरुष संशय, ज्यांनी तो योग्य मार्गानेच जाईल. याने आपल्या जीवनामध्ये काय केलं, जे शिकला आहे त्याचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये, अनुष्ठानाला महत्व. शिकण्याही पेक्षा किती शिकला त्यापेक्षा तो अनुष्ठान कसं करतो त्याला महत्व माऊलींनी दिलं. नित्य नेमनामी, तो प्राणी दुर्लभ सांगितला तिथे, की अशा प्रकारे जो साधक नित्य नेमनामी, तो प्राणी दुर्लभ, अत्यंत दुर्लभ सांगितलं. नित्याची असणारी साधना जी आहे, हे माझी नित्य साधना, हे मला करायलाच लागेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज करू शकत नाही. अशा प्रकारचा जो साधक आहे हा दुर्लभ सांगितला. आणि अशा प्रकारची जो नित्याची साधना करतो ते दररोजचं संचित आहे. जसं आपण म्हणतो की काहीतरी बचत करत राहावं मनुष्याने जीवनामध्ये, म्हणून आपण काय करतो त्या ठिकाणी बचत गट असेल किंवा काहीतरी घरामध्ये काय होईना, आता पूर्वीच्या काळी असायचे ते आपण मातीचे असणारे ते पैसे ठेवायची छोटी छोटीशी अशी ती मुंडुकली किंवा मडकी असायची. त्याच्यामध्ये मग काय जे राहिलेले चिल्लर, कशातनं काय वाण्याकडनं काय आणलं, ह्याच्याकडनं काय आणलं, ते राहिले किती 4 रुपये 5 रुपये, मग ते काय करायचे ते माठामध्ये किंवा त्या असणाऱ्या पैशाचा गल्ला त्याच्यामध्ये आपण टाकायचो. आणि मग कशी महिन्याने किंवा 2 महिने भरल्यानंतर तो फोडायचा. ते काय पुण्याचा संचय झाला. त्या ठिकाणचे पैसे टाकून टाकून भरल्यानंतर असं पुण्याचं, तसं नित्यनेम नाम, नित्याची साधना. वर्षातनं एकच दिवस अमुक मास आला आणि अमुक महिना म्हणून पार अगदी भरभरून परमार्थ केला आणि बाकीचे 11 महिने कोरडा झाला, काही त्याचा उपयोग नाही. नित्य नेम नाम, नित्याची साधना दररोज धुतलं पाहिजे. हे अंतःकरण स्वरूप या ठिकाणी जे भंड आहे याच्यामध्ये काय सातत्याने घाण होते. कोणती घाण, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, काही ना काहीतरी विचार कशाच्या संपर्कातच गेलं बघा असं नाही. वैचारिक सुद्धा विचार सुद्धा माणसाला त्या अंतःकरणाला काय करतोय, त्या ठिकाणी वासना निर्माण करतोय, घाण करतोय. कुठेही नाही गेला तर एकांतात बसून काहीतरी विचित्र गोष्टीची कल्पना करेल, मी अमुक करेल, मी तमुक करेल, मी बघतोच याचं हेच करतो, त्याचं तेच करतो. हे काय, हे सगळं काम, क्रोध सगळं त्या ठिकाणी आपल्या आप निर्माण होते. दररोज निर्माण होणारा हे काम आणि जे क्रोध आहे हे 6 षड रिपू बोलले तिथे बसलेले आहेत. त्यांना काय नष्ट करण्यासाठी, म्हणून नित्याची साधना
म्हणून नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ सांगितले त्याने. म्हणजे अशा प्रकारची जो नित्याची साधना करतो तत्र को मोह को शोकः एकत्वम अनुवश्यतः. म्हणजे अशा प्रकारच्या नित्याच्या साधनेने चित्तशुद्धीनंतर तो आत्मतत्व सर्वत्र पाहिल्यानंतर त्याला कोणत्याच प्रकारचा शोक अथवा मोह त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग काय? नंदती नंदती नंदत्येव. फक्त आणि फक्त तिथे एक मात्र आनंदच राहतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दुसरी कोणतीच वस्तू राहते. तो असणारा परमोच्च कोटीचा जो आनंद आहे, तो परमोच्च कोटीचा आनंद साधक आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. कोण? यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाद्भूत विजानतः तत्र को मोह को शोकः एकत्वम अनुपश्यतः. 7वा मंत्र आहे. तशा प्रकारे तो अशा प्रकारे सर्वत्र त्या आत्मभाव सर्वत्र पाहणारा योगी त्याला कुठल्याच प्रकारचा शोक अथवा मोह त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. काय म्हणतात आचार्यांचा असणारं भाष्य? आचार्य या ठिकाणी काय म्हणतात? तो आचार्य म्हणतात, यस्मिन् काले यथोक्त आत्मनि वा तान्येव भूतानि सर्वाणि परमार्थ आत्मदर्शनात् आत्मै वा भूत आत्मैव संवृत्तः परमार्थ वस्तु विजानतः तत्र तस्मिन् काले तत्र आत्मनि वा को मोहः क शोकः शोकश्च मोहश्च कामकर्म बीजम् अजानतः भवति न तु आत्मैकत्वं विशुद्धं गमनोपमं पश्यतः. अशा प्रकारे काय? ज्यावेळेस तो अशा प्रकारे एक आत्मतत्व सर्व पाहतो, ज्यावेळेस पूर्वोक्त आत्मस्वरूपास पहिल्यांदा जे आपण सांगितलेलं आहे त्या प्रकारे तो जे आत्मतत्व आहे, परमार्थ तत्व जाणणारा, या सगळ्यामध्ये असणारं जे परमार्थ सगळं कशासाठी आपण हे सगळं करायचंय हे लक्षात आलं पाहिजे. आपण करतोय सगळं, पण ते करत असताना कुठे जायचंय हे लक्षात आलं. मार्ग निघाला, सगळी घेतली शिदोरी, गाडी पण स्टेशनवर आला, सगळं घेऊन बॅग बीग सगळा डबा बिबा सगळं मस्तपैकी घेतला आणि स्टेशनवर आला. स्टेशनवर आल्यानंतर अजून माहितीच नाही कोणत्या गाडीत बसायचं. रेल्वे सगळ्या इकडं 1 नंबरला लागली, 2ला लावली, 5ला लागली, सगळीकडे इकडं जाणाऱ्या, तिकडं जाणाऱ्या, मुंबईकडे जाणाऱ्या, कोल्हापूरकडे जाणाऱ्या, बँगलोरला जाणाऱ्या, अजून कुठे जाणाऱ्या बऱ्याच ट्रेन उभ्या. सगळं घेऊन आलाय, पण अजून कळतच नाही कुठे कुठल्या ट्रेनमध्ये बसून कुठे जायचं हे कळलं पाहिजे. मग कोण? मग ते परमस्वरूप यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या स्टेशनवर गेल्यानंतर त्या धामाला जायचंय. कोणत्या धामाला? की यद्गत्वा न निवर्तन्ते. त्या धामाला एकदा पोहोचल्यानंतर पुन्हा इथे येणं झालं नाही पाहिजे. ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातनः. हे जे 2 श्लोक आहेत अत्यंत महत्त्वाचे. तू माझाच अंश आहेस. आता जरी इकडे तिकडे कुठे गेला असलास तरी तू आहेस कोण? तू माझाच अंश आहेस. ममै वांशो जीवलोके. आणि म्हणून तुला काय करायचंय? तुला माझ्याकडेच यायचंय परत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं. ते जे परमधाम आहे त्या परमधामालाच तुला यायचंय. की या एकदा धामाला तू आला की काय तुला पुन्हा या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे 84 लक्ष योनीचा असणारा जो फेरा आहे, या फेऱ्यामध्ये तुला परत कधीही यायचं नाही. मग ते अशा प्रकारे कोण ह्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात पुन्हा येतो? जो अशा प्रकारे पूर्वोक्त प्रकारे म्हणजे अशा प्रकारे यस्य आत्मरतिरेवस्य त्या न्यायाने सर्वत्र एक आत्मदर्शन करायला तो आता आरंभ केलेला आहे. असा आत्मस्वरूपास परमार्थ तत्व जाणणारा, की याच्यामध्ये परमार्थ तत्व वासुदेव सर्व परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. अलग लक्षात तेच सांगत होता प्रल्हाद की सगळं जे आहे जळी स्थळी काष्टी पाशाने फक्त एकच नारायण. नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. नारायण उपनिषदामध्ये सांगितलं अंतश्च नारायण बहिश्च नारायण सर्वत्र नारायण नारायणादेव सर्वं जायते आगर वगैरे सगळं त्या ठिकाणी सगळं सांगितलं. नारायण सगळं नारायण स्वरूपच आहे. तेच त्या ठिकाणी प्रल्हादाने सांगण्याचा प्रयत्न केला गोष्टी स्वरूपाने. इथं आहे सर्वत्र आहे म्हणतो नारायण. कुठे नारायण नाही अशी वस्तूच नाही.
मग अशा प्रकारे मग हिरण्यकशिपूला त्या ठिकाणी राग आला. सर्वत्र नारायण म्हणतो, माझ्या राज्यात सुद्धा म्हणतो सर्वत्र नारायण आहे. या खांबात का आहे, खांबात लात मारली, खांबात त्यातनं नारायण प्रगट. ही जी दृष्टी आहे ही परमार्थ तत्वाची दृष्टी. सर्वत्र एकच नारायण, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. म्हणून संन्यासांकरता त्या ठिकाणी काय ओम नमो नारायणाय. एकमेकांना भेटल्यानंतर बाकी काय म्हणायचं नाही. काय म्हणायचं, संन्यासी ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस एवढंच म्हणा नमो नारायण, की ते जे नारायणाचं स्वरूप आहे तेच तुम्ही आहात, सर्वत्र तेच स्वरूप आहे. अशा प्रकारे जो आहे हे काय, अशा प्रकारे जो साधना करून परमार्थत्वाला प्राप्त करतो, जाणणाऱ्या साधकाच्या दृष्टीमध्ये ते सर्व प्राणी मात्र परमार्थ म्हणजेच आत्मस्वरूपाच्या दृष्टीमध्ये आत्मा झालेले आहे. अर्थात सर्व आत्मभावाला प्राप्त झालेले आहे. सगळे जे आहेत आत्मभावाने सर्व प्राणी मात्रामध्ये त्याची असणारी जी दृष्टी आहे. आता ही दृष्टी काय, तो प्राणी पाहत नाही. मग काय करतोय, विद्याज्ञ संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेचे पंडिता समदर्शन करतो. सर्वत्र सर्वामध्ये असणारा जो नारायण आहे सगळ्यामध्ये त्याला ते बाकीचं दिसत नाही. एकनाथ असतील, त्या ठिकाणी नामदेव असतील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत गोष्टीच्या माध्यमातून काय सर्वत्र जे नारायणाचं पांडुरंगाचं जे दर्शन त्यांना आहे ते पांडुरंगाचं दर्शन सर्वत्र ते दर्शन परमार्थ तत्वाचं आहे ते घडायला सुरुवात होते. आणि हे काही परमार्थ किंवा परमार्थ तत्वाची साधना करत असताना ही साधनेची काय अत्यंत उच्च गोष्टीची अवस्था आहे की सर्वत्र काय त्याला वासुदेव सर्वत्र त्या नारायणाचं दर्शन झालं पाहिजे. ते आत्मस्वरूप दृष्टीमुळे आत्मा झालेले आहे. म्हणजेच आत्मा अर्थात आत्मभावाला प्राप्त झाले. सर्वत्र एक आत्मभाव जो आहे, एक आत्मभाव तो त्या ठिकाणी पाहतो. त्यावेळेस त्या आत्म्यात काय शोक अथवा काय मोह असू शकतो असा प्रश्नार्थक केला. अशा प्रकारे जो सर्वत्र एक आत्मदर्शन करतो त्याला काय कधी शोक अथवा मोह होईल का? अशा प्रकारे त्यांना म्हणायचं शोक अथवा मोह तर का, कारण का तर शोक अथवा मोह का म्हणावं कर्म मी ज्यांना न जाणणाऱ्यांनाच होत असतो. शोक मोह कोणाला असतो? शोक मोह जे कामना आणि कर्म बीज जे आहेत त्यांचं स्वरूप जाणत नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा फसतात त्यांच्यासाठी शोकमोह म्हणजे अज्ञानी जे आहेत अज्ञानांकरता शोकमोह या ठिकाणी होतात. जे आकाशाप्रमाणे आत्म्यात विशुद्ध एकत्व पाहणारा जो सर्वत्र एकच आत्मतत्व पाहतो त्याला कदापिही शोक अथवा मोह होऊ शकत नाही. को मोह क शोकः यदि शोकमोहयोः अविद्याकार्ययोः अपेक्षणेन असंभव प्रदर्शनात् सकारणस्य संसारस्य अत्यंतमेव उच्छेदः प्रदर्शितः भवति. अशा प्रकारे काय म्हणतात, काय शोक अथवा काय मोह त्या ठिकाणी सांगितलं का शोक का मोह म्हणजेच काय शोक अथवा काय मोह. अशा प्रकारे अविद्येचे कार्यस्वरूप मोह आणि शोक आक्षेपरूप संभव हे कशाचं कार्य आहे? शोक मोह हे अविद्येचं का? जोपर्यंत तुमच्यामध्ये अविद्या आहे तोपर्यंतच तुम्हाला शोक आणि मोह. अर्जुनाला सुद्धा शोक आणि मोह का अविद्येमुळेच झाला की मी त्यांचा ते माझे. अशा प्रकारचा जो शोक मोह त्या ठिकाणी निर्माण झाला म्हणून त्या ठिकाणी त्याला अपेक्षित उत्तर भगवंताने जे अपेक्षित त्या अपेक्षित उत्तरच गीतेमध्ये सांगितलं. कोणतं? तत्र मोह शोक आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त याच्या कुठलाही नान्य पंथा विद्यते अनाय. दुसरं कोणतं त्याला रस्ता नाही. हा अर्जुनाला जो इथं शोकमोह झालेला आहे शोकमोहातून याला आता पार करायचं असेल तर याला काय आत्मज्ञानाशिवाय दुसरं कोणतंही औषध नाही. आणि म्हणून मग भगवंताने त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून अशोचानन शोचस्थम प्रज्ञा वादांश वाशते गतासून गतासुष्ट न अनुशोचन्ति पंडिता. तर पंडित जे आहेत ना हे पंडित कधीही शोक करत नाही. जे जीवित असतील अथवा जे मृत असतील त्यांच्याकरता जे पंडित आहेत ते कधीच शोक करत नाही. तू शोकाला प्राप्त झालेला आहे हे अर्जुना. आणि म्हणून तो शोक जो आहे हा शोक नाश करण्याकरिता मोह नाश करण्यासाठी मोह महिषासुर मर्दिनी त्याचा नाश करण्याकरिता माऊलींनी गीतेत शेवट ज्ञानेश्वरीच्या सुंदर त्या ठिकाणी त्या गीतेवर असणारं तिचं वर्णन जे आहे अतिशय व्यापक आणि सुंदर असं त्या ठिकाणी केलं.
म्हणून अशा प्रकारे शोक आणि मोहाचा नाश करण्याकरिता, म्हणून त्या ठिकाणी गीताशास्त्र, आणि म्हणून अशा प्रकारे काय शोक अथवा काय मोह म्हणजेच काय, अविद्येचे कार्य, अविद्या जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला शोक आणि मोह. अज्ञान अवस्थेमध्ये शोक आणि मोह, ज्ञान अवस्थेमध्ये शोक पण नाही आणि मोह सुद्धा नाही. मग तिचा अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अशा प्रकारे संभवता दाखवून कारणसहित संसाराचा अत्यंत उच्छेद प्रदर्शित केले. अशा प्रकारे त्याला ह्या तत्वाचं ज्ञान होतं कारणासहित. आलं का लक्षात? आपण काय म्हणतो, कारण सुद्धा ठेवू नका, सगळं शेवटपर्यंत. ऋणशेष अग्निशेष शत्रुशेष न कर्तव्य सांगितलं शास्त्राने. कुणाचं ऋण थोडं सुद्धा ठेवू नये. पैसे जर घेतले व्याजाचे तर लगेच परत करा, शेष ठेवू नये. शेष थोडं जरी ठेवलं तरी त्याच्यावर पुन्हा ते चालूच राहतं. रोगशेष, एखादा रोग जर झाला तर त्याचा समूल नायनाट करावा. थोडा जरी तर शरीरामध्ये थोडा राहिला तर पुन्हा तो काय वर्षाने पुन्हा डोकं वर काढणारा आहे. आणि अग्निशेष किंवा शत्रुशेष, अग्निसुद्धा जर विझवल्यानंतर परिपूर्ण विझवून टाकावा. थोडा जरी घरामध्ये राहिला तर घराचा भडका उडवायला त्याला तेवढं काही वेळ लागणार नाही. अथवा शत्रुशेष, शत्रूचा सुद्धा पूर्ण निपात करून टाका, बिलकुल मागे ठेवू नये. परिपूर्ण म्हणजे काय, पुन्हा डोकेदुखी होत नाही. ना तर एक जरी सोडून गेला तर तो दुसऱ्या आधाराशी जातो, संगनमत करणार, पुन्हा आपल्यावरच आक्रमण करून येणार. म्हणून शत्रू हे न कर्तव्य, त्यांना ठेवूच नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे का तो त्याचप्रमाणे कशावरून चाललं, अविद्येचे कार्यस्वरूप शोक मोह आक्षेपरूप संभवता दाखवून कारणसहित संसाराचा अत्यंत उच्छेद, कारणसहित काही सुद्धा यत्किंचित मात्र कारण मागं राहता कामा नाही. कारण राहता कामा नाही कुठलंच. कोणकोणत्या आपल्या इथे काय आपल्या सगळ्या मूलभूत कारण काय जन्माला, संचित प्रारब्ध आगामी कर्म. ज्ञानाने सर्व कर्माने सांगितलं भस्मसात कुरुते अर्जुन. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं तिसरा चक्षु असणारा जो आहे ज्ञानचक्षु, आपण सांगितलं महादेवाचं ज्ञानम महेश्वरादिच्छेद. हे ज्ञान जे आहे ना हे कोणाकडनं आपण प्राप्त करतो, तो भगवान महेश्वर सदाशिव समारंभ शंकराचार्य विद्या म्हणतो. ज्ञानम महेश्वरादिच्छेद, त्या परमेश्वरापासून या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणतो आपण म्हणतो ज्ञानचक्षु म्हणतो. त्या ठिकाणी तिसरा असणारा नेत्र भगवान शिवाचा उघडल्यानंतर काय होतं, सगळं भस्मसात होतं. का आध्यात्मिक अर्थ की तो ज्याच्या जो ज्ञानचक्षु उघडला जातो सगळ्यांमध्ये की त्याच्या दृष्टीने जगाचा नाश होतो. या निशा सर्व भूताना तस्याम जागृती. आणि तो ज्ञानचक्षु जर आपल्याला उघडायचा असेल तर काय, मग शास्त्राचा असणं, श्रवण मनन निध्यासनं हे या ठिकाणी सांगितलं. आणि अशा प्रकारे ज्याचा ज्ञानचक्षु उघडतो त्याला काय, जे आकाशाप्रमाणे आत्म्याचे विशुद्ध एकत्व पाहणाऱ्याला त्याला शोक आणि मोह प्राप्त होत नाही. अशा प्रकारे असणारा या ठिकाणी 7व्या मंत्राचं या ठिकाणी निरूपण करून 8वा जो मंत्र आहे कोणता, सपरिगा शुक्रम कायम वर्ण अस्नागरुम शुद्धम पापविद्धम. तर असणारं विशेष व्याख्यान आपण कधी रविवार असेल सोमवारच्या पाठामध्ये